नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता भारतीय ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केशवचंद्र सेन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 साली केलेली होती. देवेंद्रनाथ ठाकूर किंवा टागोर यांनी आदी ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना केली होती, ती 1843 मध्ये. त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना 1866 मध्ये केली होती आणि शिवनाथ शास्त्री व आनंद मोहन बोस यांनी साधारण ब्राह्मो समाज यांची 1878 मध्ये स्थापना केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं होतं, कारण कालच्या दिवशी या ब्राह्मो समाजाची एक अतिशय म्हणजे 1828 साली स्थापना झालेली होती आणि त्यानिमित्ताने आपण व्हिडिओमध्ये सर्व त्याची माहिती पाहिलेली होती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. आता आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 21 ऑगस्ट 1871 भारत सेवक समाजाचे म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तसेच 21 ऑगस्ट 1934 या दिवशी महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि भारत सेवक समाज या संस्थेचे एक संस्थापक गोपाळकृष्ण देवधर यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. आता पुढच्या आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. जागतिक मगर दिन हा दिवस 17 जून या दिवशी साजरा केला जातो. आता जी आगामी काळामध्ये परीक्षा होणार आहे, पुढील महिन्यामध्ये एम-पी-एस-सी आणि त्यापुढील आगामी काळामध्ये गट ब, गट क आणि इतर काही सरळ सेवा परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये मागील 6 ते जवळपास 1 वर्षापर्यंतचे चालू घडामोडी विचारले जातात. तर या अनुषंगाने आपल्याला जून महिन्यातील असतील किंवा बाकीचे इतरही जे महत्त्वाचे दिवस आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. भारताचा मगर संवर्धन प्रकल्प हा 1975 साली सुरू झालेला होता आणि त्याला यावर्षी 17 जूनमध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओडिशा या प्रकल्पाचे प्रमुख केंद्र आहे आणि अग्रगण्य पर्यावरणीय प्रयत्नासाठी ते ओळखले देखील जाते. विशेष वैशिष्ट्य म्हणजे ओडिशा हे भारताचे एकमेव राज्य आहे जिथे सर्व 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती आढळतात. या 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम आहे घरियाल, नंतर आहे मगर आणि नंतर आहे खाऱ्या पाण्यातील मगर म्हणजेच क्रोकोडाईल पोरोसस. आणि या प्रकल्पाची जी सुरुवात होती ही आता सांगितल्याप्रमाणे 1975 मध्ये भितरकनिका या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरुवात झालेली होती. ओडिशा या राज्यामध्ये भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान आहे. UNDP व FAO याच्या सहकार्याने या प्रकल्पाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर पुढची महत्त्वाची म्हणजे RBIचे 3 नवीन उपक्रम 2024 मध्ये सुरू करण्यात आलेले होते. हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे ठरतात, कारण RBIचे वेगवेगळ्या उपक्रमांवर आधारित असलेले प्रश्न आपल्याला विचारले देखील जातात. त्यातील सर्वप्रथम पहिला आहे प्रवाह पोर्टल. प्रवाह पोर्टलचे लॉंग फॉर्म आहे प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन, व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. RBI मंजुरीसाठी सिंगल विंडो ऑनलाईन हे पोर्टल आहे. अर्ज प्रक्रिया जलद, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी या पोर्टलची मदत होते. नियामक कार्यक्षमता वाढवणे हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे. तसेच दुसरा ॲप आहे ते म्हणजे रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप. किरकोळ गुंतवणूकदारांना थेट सरकारी सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची याद्वारे सोय करण्यात येते. स्मार्टफोनवरून सहज व्यवहार यामार्फत केले जातात. तसेच गुंतवणूकदारांचा सहभाग देखील याद्वारे वाढवला जातो. त्यानंतर तिसरी आहे फिनटेक रिपॉझिटरी. भारतीय फिनटेक कंपन्यांचा केंद्रीकृत डेटाबेस असलेला ही रिपॉझिटरी आहे. नियामक हेतूसाठी
फिनटेक क्षेत्राची ही सखोल समज असलेली एक रिपॉझिटरी आहे. धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ व्हावे यासाठीचे देखील ही महत्त्वाची ठरते. तर लक्षात घ्या, आर-बी-आयने जे 3 नवीन गोष्टी लाँच केलेल्या आहेत, या मागील वर्षी लाँच केलेल्या होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाह पोर्टल, त्यानंतर रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप आणि फिनटेक रिपॉझिटरी. आता पुढचे काही प्रश्न आणि उत्तर या अनुषंगाने आपण माहिती पाहूया. एक प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेमध्ये सहभागी होणारा शारीरिक अपंगत्व असलेला पहिला व्यक्ती कोण ठरला? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन मॅकफॉल. तर लक्षात घ्या मित्रांनो, जॉन मॅकफॉल हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दीर्घकालीन मोहिमेसाठी वैद्यकीय प्रमाणित झालेला पहिला शारीरिक अपंगत्व असलेला व्यक्ती ठरलेला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने म्हणजेच ESAने त्याची निवड मंजूर केलेली असून हे समावेशक अंतराळ संशोधनातील एक ऐतिहासिक पाऊल समजले जाते. मॅकफॉल हा माजी पॅरालिम्पियन असून 19व्या वर्षी मोटरसायकल अपघातामध्ये त्याचा उजवा पाय गमावलेला होता आणि त्याने 2008 मध्ये बीजिंग पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंटमध्ये कांस्य पदक देखील जिंकलेले होते. तर नाव लक्षात असू द्या, जॉन मॅकफॉल. त्यानंतर पुढचा एक वन लाईनर प्रश्न आहे. ट्रायजन 155 हा उडता तोफखाना प्रणाली भारत आणि कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. तर लक्षात घ्या मित्रांनो, ट्रायजन 155 हे काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर ही एक तोफखाना प्रणाली आहे आणि ही भारत आणि फ्रान्सने या दोन्ही देशांनी मिळून विकसित केलेली असून आर्मेनिया या देशाकडून त्यासाठी निर्यात ऑर्डर देखील मिळालेली आहे. ही 155 मिलीमीटर 52 कॅलिबर उडता तोफ प्रणाली आहे, जी लार्सन अँड टुब्रो म्हणजे LNT आणि KNDS म्हणजेच फ्रान्स यांनी एकत्रितपणे विकसित केलेली असून भारतात याची निर्मिती केली जाते. या तोफेची श्रेणी गोळ्यांच्या प्रकारानुसार 40 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि ती आधुनिक लढाईसाठी डिझाइन केली गेलेली आहे. यात प्रगत लक्ष्य साधन केलं जातं. तसेच फायर कंट्रोल प्रणाली देखील आहे आणि त्यासोबतच सोप्या वाहतुकीसाठी मॉड्युलर डिझाइन, जलद फायटिंग रेट आणि भूभागानुसार अनुकूलता देखील आहे. तर हे नाव आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. ट्रायजन 155 तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या काही विशिष्ट अशा चालू घडामोडी आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पाहिल्या आणि काही आपण सरळ सरळ त्याची माहिती पाहिली. तसेच त्यासोबतच आज आपण दिनविशेष देखील महत्त्वाचे पाहिले. आता आपण याच सर्व आजच्या चालू घडामोडीवर आधारित आज एक आपण प्रश्न पाहणार आहोत, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्व 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती आढळतात? पर्याय क्रमांक 1 आहे पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 2 आहे ओडिशा, पर्याय क्रमांक 3 आहे कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 आहे आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा होतो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्व 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती आढळतात? लॉजिक लावून याचं उत्तर काढू शकता. हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ हा रिवाइंड करून पाहू शकता. मी ऑलरेडी याबद्दल सविस्तर असपणे माहिती शेअर केलेली आहे. त्याची तुम्हाला जाणीव असलेली गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि X.com म्हणजेच ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.